भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि महान अर्थतज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 136व्या जयंतीनिमित्त देशभरात प्रार्थना सभा आणि विशेष कार्यक्रम आयोजित. राज्य शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवणार. आकांक्षी जिल्हा आणि तालुका कार्यक्रमाच्या विस्तार कार्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या 6 जिल्ह्यांमधील 150 तालुक्यांचा समावेश. इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहतुकीला गती. इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब आणि उत्पादनाचा वेग कायम ठेवण्यासाठी पीएम ई ड्राईव्ह योजनेला केंद्र सरकारची मुदतवाढ. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज असलेलं जगविक्रम हे एलपीजी वाहतूक जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारताकडे मार्गस्थ. पश्चिम आशिया संघर्षावर अद्याप तोडगा नाही. इराणच्या बंदरामधील सागरी वाहतुकीवर अमेरिकेची नाकाबंदी सुरूच. याविरुद्ध कठोर कारवाईचा इराणचा इशारा. आणि भारताचा खेळाडू श्रीमंत झा यानं नॉर्वेतील इंद्रपोर्ट इथं झालेल्या नॉर्वे पॅरा आर्म रेसलिंग कप या दिव्यांगांच्या पंजा लढवण्याच्या स्पर्धेमध्ये पटकावलं सुवर्णपदक.